मित्रांनो नमस्कार. अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आज 10 सप्टेंबर रोजी टेक्निकल असिस्टंट गट क चा पेपर 2 पार पडला. त्याचे मी आज तुमच्यासमोर आन्सर सांगणार आहेत. संभाव्य आन्सर असणार आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरू करूयात. आपल्याकडे हा सेट ए आहे. 2021 चा पेपर आहे हा. सेट ए मधला आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न जो आलेला आहे तो इतिहासावर आलेला आहे. अभिनव भारत या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अभिनव संघटना 1904 ची बघा. 1904 मध्ये याची स्थापना झालेली आहे नाशिकमध्ये. आणि मित्रमेळा जी संघटना होती विदा सावरकर यांनी तयार केलेली. तर या मित्रमेळा या संघटनेचं नाव नंतर अभिनव भारत झालेलं आहे. तर याबद्दलचे आपल्याला सत्य विधाने सांगायचे आहेत. बाजूला तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकातला एक मजकूर दिसतोय. त्यामध्ये तशा तशा लाईन आहेत बघा. पहिला ऑप्शन आपण वाचूयात. अभिनव भारतच्या सभासदांना दांडपट्टा शिकवण्यास इब्राहिम भाई होते. बरोबर आहे पहिलं विधान. दुसरे विधान, त्रिंबक चक्रवर्ती मार्फत शस्त्रास्त्र मिळवले जात. बरोबर आहे हे पण विधान. आणि कोठूर येथील बर्वेवाडा हा संघटनेचा शस्त्रागारच होते. हे शस्त्रागारचं ठिकाण होतं त्यांचं बर्वेवाडा येथे. तर हे विधान बरोबर आहे. आणि पुणे हे अभिनव भारताचे केंद्र होते. आता बघा हा संदिग्ध आहे थोडा ऑप्शन. तर बघा ह्या संघटनेची स्थापना जर नाशिकला झालेली आणि भरपूर कार्य जे आहेत ते नाशिकमध्येच पार पडलेलं आहे या संघटनेचं, म्हणून इथे पुण्याच्या ऐवजी नाशिक असायला हवं होतं. म्हणून मी डी विधान हे चुकीचं ठरवतो इथे. आणि याचा आन्सर असायला हवं 3 नंबर. म्हणजे ए, बी आणि सी हे योग्य असं याचा आन्सर असायला हवं. जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर झाली तर आपण असं म्हणू शकतो की 1953 मध्ये विदा सावरकरांनी ही अभिनव भारत संघटना जी होती ती विसर्जित केलेली आहे. तर ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न बघूयात. स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमध्ये नारायण गुरूंच्या चळवळीचे खालीलप्रमाणे शिकवण होती. बघा बाजूला एक फोटो दिसत असेल. हा प्रश्न का विचारला गेला असेल? तर हा प्रश्न विचारला गेला होता कारण की आपले जे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, एक कविता लिहिली होती. तर त्या कविता जी लिहिली होती ती नारायण गुरूंच्या कवितेवर एक अनुवादित कविता होती. त्यामुळे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे बघा, एक जात, एक धर्म आणि एक परमेश्वर. एक भूमीचा उल्लेख नाही आहे. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे? ए, बी आणि सी. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचा आन्सर असणार आहे. आयोगाने थोडं साऊथ इंडियाविषयी हा प्रश्न विचारलेला आहे इतिहासामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूयात. 3 नंबरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? तर बघा पहिलंच विधान आहे की ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते. म्हणजे तिथे खाली शब्द आहे बघा ओरिएंटलिस्ट. त्यानं 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमले होते. ते हिब्रू, अरबी, फारसी, तुर्की भाषात निष्णात होते व त्यांना चीनी भाषेचे पण जुजवी ज्ञान होते आणि त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते. जर तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलेलं असेल त्यातला पहिला चॅप्टर आहे शिक्षण. या शिक्षण टॉपिकमधला जर तुम्ही टॉपिक वाचलेला असेल तर त्यात तुम्हाला आढळून येईल की सर विल्यम जोन्स हे अनेक भाषांमध्ये पारंगत होते. 20 पेक्षा जास्त भाषा त्यांना माहिती होत्या. त्यातल्या त्यात ते संस्कृतचेही त्यांना ज्ञान होते. आणि ते न्यायाधीशही होते कोलकाता न्यायालयाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाचे. त्यामुळे याचं योग्य आन्सर असणार आहे सर विल्यम जोन्स. 2 नंबरचं ऑप्शन. 4 नंबरचं आपला प्रश्न आहे, परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे असे आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ज्ञ काय? बघा ह्या प्रश्नाचं आन्सर संभाव्य आहे. तर माझ्या मते तरी याचा आन्सर मी दादाभाई नवरोजी आणि न्यायमूर्ती रानडे असं मी आन्सर देतो आहे. पण तरी पण मी इथे डाऊटफुल म्हणून इथं लिहितो आहे की डाऊटफुल क्वेश्चन्स आहे हा. मला याचा आन्सर सापडलेलं नाही पण मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. 3 नंबर याचं ऑप्शन असायला हवं माझ्या मते. पुढचा प्रश्न बघूयात 5 नंबरचा. आता बघा हा जॉग्रफीवर प्रश्न आहे, भूगोलावर प्रश्न आहे. म्हणजे 5 प्रश्न यांनी इतिहासावर विचारले. आणि हा 5 नंबरचा प्रश्न आता बघूयात आपण. कॅनडा व ब्राझील हे देश कोणत्या प्रकारच्या खनिज क्षेत्रात येतात?
बघा जर आपण बघितलं तर याचा आन्सर असणार आहे 3 नंबरचं ऑप्शन, अधिक खनिज संसाधन क्षेत्र, हाय मिनरल रिसोर्स एरियामध्ये हा भाग येत असतो. जागतिक भूगोलावर हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात. संयुक्त संस्थाने या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार अधिक असल्यामुळे येथे वेळेचे कोणते 4 पट्टे आहेत? सर्वप्रथम आपण बघूयात, USA मध्ये एकूण 6 पट्टे आहेत, म्हणजे 6 टाईम झोन आहेत USA मध्ये. त्यापैकी जर बघितलं तर ईस्टर्न झोन त्यामध्ये येतो, सेंट्रल झोन येतो, माउंटेन झोन येतो, पॅसिफिक झोन येतो आणि अजून 2 झोन आहेत. असे 6 झोन USA मध्ये येतात, म्हणून याचा आन्सर असणार आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न आहे, मानव व पर्यावरण या विषयावर संयुक्त राष्ट्राची पहिली परिषद केव्हा आयोजित करण्यात आली होती? माझा एक व्हिडिओ आहे यावर की इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, त्यामध्ये मी याचा उल्लेख केला होता. याचा आन्सर आहे बघा 5 जून 1972 मध्ये स्टॉकहोम येथे मानवी परिषद भरली होती, मानवी व पर्यावरण परिषद भरली होती, म्हणून याचा आन्सर असणार आहे 2 नंबर. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर, योग्य नकाशाशास्त्रीय तंत्राची निवड ही कोणकोणत्या घटकांच्या आधारावर केली जाते? बघा हा प्रश्न GIS वर विचारलेला आहे त्यांनी, की कार्टोग्राफिक टेक्निकसाठी जर आपल्याला सिलेक्शन करायचं असेल तर कोणते घटक कारणीभूत आहेत? तर त्यामध्ये जर बघितलं तर यूज ऑफ साईन, कलर्स आणि अल्फाबेट्स, म्हणजे चिन्हांचा वापर, रंगांचा वापर व अक्षरांचा वापर हे त्याचा आन्सर असायला हवं. 4 नंबरचा याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आता पॉलिटीवर आहे, नागरिकशास्त्रावर. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटनादुरुस्तीचा कायदा आहे असे मानले जाणार नाही? म्हणजे 368 नुसार तो कायदा मानला जाणार नाही असं कोणतं कलम आहे? तर सर्वप्रथम ते 169 हे कलम विधान परिषदेच्या संदर्भात आहे. त्याच्यातलं 169 सबकलम 3 हे याचा आन्सर असणार आहे, की याच्यानुसार ते घटनादुरुस्ती कायदा मानला जाणार नाही. तर याचा आन्सर 3 नंबर असणार आहे. पुढचा बघा प्रश्न आहे, हा परत एकदा विधान परिषदेवर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे असे 2 प्रश्न विधान परिषदेवर आले. त्यात ते विचारत आहे की कोणती जोडी जुळत नाही, म्हणजे चुकीची जोडी कोणती असं आपल्याला सांगायचं आहे. जर यामध्ये तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला एक कळणार की आपल्या भारतामध्ये जे काही विधान परिषद आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राची जी संख्या आहे ती 78 आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे बी ऑप्शन तर बरोबर आहे, म्हणजे बी जिथे दिसेल तो तर आपण ऑप्शन त्याला आपण कट करून टाकू. ठीक आहे. त्यानंतर जर तुमच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही वाचलेलं असेल तर बिहार आणि कर्नाटक या 2 राज्यांची जी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती सारखी आहे, 75 आहे दोघांची पण. म्हणून या ठिकाणी बिहार हे राज्य बरोबर दिलेलं त्यांनी, पण कर्नाटक चुकीचं दिलेलं, 90 नाही आहे बिहारचं, 75 असायला हवं होतं. म्हणून डी ऑप्शन हे चुकीचं आहे. बी ऑप्शन तर बरोबर आहे, ए ऑप्शनही बरोबर आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर ऑप्शनमध्ये जर आपण चेक केलं तर आपल्याला माहिती आहे की ए आणि बी हे बरोबर आहे, तर ए इथे पण आहे, हे म्हणजे हे चुकलेलं आहे आन्सर. म्हणजे जर एला आपण जर इलिमिनेट केलं तर आन्सर काय यायला पाहिजे? 4 नंबर, म्हणजे CD आन्सर यायला पाहिजे. बघा उत्तर प्रदेशची सदस्य संख्या आहे 100 आणि उत्तर प्रदेशमध्ये एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवू शकता की उत्तर प्रदेशमध्ये जे विधान परिषदेची सदस्य संख्या आहे त्यापैकी 90 जे सदस्य आहेत ते निवडून आलेले असतात आणि जे 10 सदस्य असतात ते नामनिर्देशित असतात. आणि महाराष्ट्रामध्ये असे 12 सदस्य आहेत की ते नामनिर्देशित असतात. तर ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवू शकतात. 10 नंबरचं ऑप्शन 4 नंबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता इथे 2 विधानं दिलेले आहेत, एक ए आणि आर. राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात. तर राज्यात जे मंत्री असतात ते मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत नसतात, तर ते राज्यपालांचा विश्वास असेपर्यंत असतात. इथे राज्यपाल असायला हवं होतं, म्हणून ए विधान तर चूक आहे. पुढचं ऑप्शन बघा, मतभेदाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागू शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी राज्यपालांना सल्ला देऊ शकतात. हे बरोबर आहे की मुख्यमंत्री राजीनामा मागू शकतात आणि सल्लाही देऊ शकतात राज्यपालांना, म्हणून आर हे विधान बरोबर असायला हवं. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक असणार आहे 4 नंबर, म्हणजे आर बरोबर असायला हवं आणि ए चुकीचं असायला हवं. तर भरपूर मुलं इथं कन्फ्यूज झाले असतील की राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात, हे त्यांनी बरोबर दिलं असेल, पण हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 12 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांमार्फत
विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात? तर बघा असा परत एकदा हा तिसरा प्रश्न आयोगाने विधानसभेवर विचारलेला आहे, विधान परिषदेवर विचारलेला आहे. असे 3 प्रश्न आयोगाने विधान परिषदेवर विचारले. त्याच्यामध्ये ते विचारत आहेत की किती सदस्य विधानसभे सदस्यामार्फत. जर तुम्हाला त्याचं जर विभाजन माहिती असेल तर तुम्हाला हा प्रश्न नक्की सॉल्व करता येईल. बघा आपण त्याचं विभाजन बघूयात. तर टोटल जी सदस्य संख्या आहे महाराष्ट्रामध्ये ती 78 आहे. त्या 78 पैकी जर एकाच 3 सदस्य जर बोललो आपण तर ते एकाच 3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात. म्हणजेच असे 26 सदस्य असतात. एकाच 3 सदस्य हे विधानसभेकडून निवडले जातात. ते एकूण टोटल 26 असतात. पदवीधर मतदारसंघातून एकाच 12 सदस्य निवडले जातात. ते एकूण 7 सदस्य असतात. आणि जे काय आपलं शिक्षक मतदारसंघ त्यातून एकाच 12 सदस्य निवडले जातात ते 7 आहेत. आणि टोटल जे नामनिर्देशित सदस्य ते 12 आहेत. म्हणजे इथे आन्सर 26 असायला हवं होतं, पण ऑप्शनमध्ये 26 कुठेच नाही, म्हणून याचा आन्सर असणार आहे 4 नंबर, यापैकी नाही. म्हणजे 26 जे सदस्य आहेत ते विधानसभेतून विधान परिषदेवर निवडले जातात. अशा प्रकारे विधान परिषदेची आपण रचना बघितली. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता पुढचे जे प्रश्न सुरू झाले आहेत ते आपण करंट अफेअर्सवर आहेत, चालू घडामोडीवरचे प्रश्न आहेत हे. बघा हा प्रश्न थोडा जागतिक आंतरराष्ट्रीय लेवलचं हे चालू घडामोडी आहे विचारलेलं. थोडा ट्रिकी प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहे. आपण वाचूयात. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स या संकेतस्थळावर 13 जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे 43% रेटिंगसह डॅश डॅश क्रमांकावर होते, असा हा प्रश्न आहे. तर याचा जर आन्सर बघितलं तर आपण हे गुगलवरच शोधलेलं आहे. त्याचा आन्सर आपण देऊयात की याचा आन्सर असायला हवं 8व्या क्रमांकावर ते होते. आणि याच्यात जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगायची जर झालं तर श्री नरेंद्र मोदी हे या यादीमध्ये 1ल्या क्रमांकावर होते. फर्स्ट रँक त्यांचा होता इथे. 14 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय हवामानशास्त्र खात्याकडून विविध रंगाची चेतावणी जाहीर होते, त्याविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य? तर सर्वप्रथम पहिले ऑप्शन वाचूयात. हवामानविषयी चेतावणी देण्यासाठी 5 विविध रंगांचा वापर केला होता. इथं 5 नाही पाहिजे, इथे 4 पाहिजे, म्हणून हे पहिलं ऑप्शन तर चुकीचं आहे. निळा रंग तर नाहीच आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट, म्हणून हा 2 नंबरचा ऑप्शन हे चुकलेला आहे. यामध्ये 4 कलर आहे, ते आपण बघूयात त्याचं काय म्हणतं म्हणून. 4 रंगांचा मिनिंग काय होतो. पहिला जो रंग आहे तो रेड. रेडचा अर्थ होतो टेक ॲक्शन. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतच असाल की रेड अलर्ट आहे, ह्या ठिकाणी रेड अलर्ट आहे किंवा ह्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, तर त्याबद्दलच हा प्रश्न होता. दुसरा जो कलर आहे तो ऑरेंज आहे. ऑरेंज मीन्स बी प्रिपेअर्ड, हा त्याचा अर्थ होतो. 3 नंबरचा येलो कलर आहे. येलो कलरचा अर्थ होतो बी अवेअर. आणि 4 नंबरचा जो कलर आहे तो ग्रीन आहे. ग्रीन म्हणजे ऑल इज वेल, म्हणजे काही ॲक्शन घेण्याची गरज नाही. बघा लाल रंगाचा इशारा म्हणजे पहा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत राहा, असं तर बिलकुल होणार नाही आहे, कारण की रेडचा अर्थ होतो टेक ॲक्शन, म्हणून 3 नंबरचाही ऑप्शन चुकलेलं आहे. बघा 4 नंबरचं काय म्हणतं आहे, हिरवा रंग म्हणजे कोणत्याही कृतीची गरज नाही. बरोबर, ऑल इज वेल, कोणतीही ॲक्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही सेफ आहात, असं त्याचा अर्थ होतो, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन इथे असायला हवं होतं. 15 नंबरचा प्रश्न बघूयात की बघा हा अजोड निसर्ग सौंदर्य आणि 2 देशातील कमी अंतर यामुळे भूतान हा चिमुकला देश भारतातील पर्यटकांसाठी नेहमीच खुणावत असतो. परंतु या देशात प्रवेश करण्यासाठी डॅश डॅश या महिन्यापासून प्रत्येकी 1200 रुपये आकारण्यात येणार आहेत. कोणत्या महिन्यापासून भूतान देशाने ही एंट्री फीस आकारण्यास सुरुवात केली? तर बघा याचा आन्सर आहे जुलै 2020. या महिन्यापासून भूतान हा बांगलादेश, भारत आणि म्यानमार या देशांकडून 1200 रुपये आकारणार आहे. अशा प्रकारे आपण करंट अफेअर्स, भूगोल, त्यानंतर नागरिकशास्त्र आणि इतिहास यावरचे प्रश्न बघितले. आता आपण डायरेक्टली 56 नंबरच्या प्रश्नावर जाऊयात की तिथे आपल्याला माहितीचा अधिकार 2005 यावरचे प्रश्न आहेत. 56 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. यामध्ये बघा माहिती अधिकार कायदा म्हणजे RTIचा 2005चे तुम्हाला कलम माहिती पाहिजे RTIचे.
जर तुम्हाला कलम माहिती असतील तर तुम्हाला हे प्रश्न इझिली सॉल्व करता येतात. तर 2005नुसार प्रथम अपिलीय अधिकारी यांनी प्रथम अपिलाचा निर्णय किती दिवसात द्यावा. तर याचा उल्लेख जो केलेला आहे तो सेक्शन 19 केलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रथम अपिलीय अधिकारी प्रथम अपिलाचा निर्णय हा 30 दिवसाच्या आत देतो. ए विधान बरोबर आहे. आणि अपवादात्मक परिस्थितीत कारणे नोंदवून जर त्या अधिकाऱ्याला जर असं वाटलं, खात्री पटली की खरंच कारण हे नोंदवून घेण्यासारखं आहे, तर तो 45 दिवसात निर्णय देतो. म्हणजे बी विधान हे बरोबर आहे. आणि अशी कोणतीही कालमर्यादा या कायद्यात दिलेली नाही, हे चुकीचं आहे. कालमर्यादा दिलेली आहे म्हणून सी नंबरचं विधान चुकीचं आहे. याचा आन्सर असायला हवं ए आणि बी बरोबर आहेत. 57 नंबरचा प्रश्न बघूयात. माहितीचा अधिकार 2005 प्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरण यावर हा प्रश्न. हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून डॅश डॅश दिवसाच्या आत आपली संस्था कार्य व कर्तव्ये यांचा तपशील प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्ययावत करेल. सार्वजनिक प्राधिकरण हे सेक्शन 4 दिलेलं आहे. त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे 120 दिवसाचा. ठीक आहे, जाऊयात पुढच्या प्रश्नावर. माहिती अधिकार कायदा 2005चे मुख्य उद्दिष्ट काय. बघा, आता उद्दिष्ट जर म्हणलं तर आपण जर कायदा वाचला असेल तर तेव्हा तुम्ही वाचलेलंच असणार आहे, पण तरी तुम्ही कॉमन सेन्सवरही काही प्रश्न सॉल्व करू शकतात. बघा, पहिलं ऑप्शन काय आहे, शासकीय कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यास प्रोत्साहन देणे. बरोबर असणार आहे. माहिती अधिकाराचा तोच तर उद्देश आहे. पुढचा आहे शासकीय कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचे अमर्याद अधिकार नागरिकांना देणे. बघा, शासकीय कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचं तो पण अमर्याद अधिकार नागरिकांना असू शकतो का, नसू शकतो. म्हणजे बी विधान तर असंही चुकलेलं आहे लॉजिक लावून. सी नंबरचं विधान आहे शासकीय कार्यालयाच्या कामात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार नागरिकांना देणे. आता शासकीय कार्यालयात त्यांच्याही कामात हस्तक्षेप कसं काय करू शकतात नागरिक, म्हणून आपण सी नंबरलाही चुकीचं ठरवूयात. आणि पुढचं आहे भ्रष्टाचारावर अंकुश लावणे. हा तर मुख्य उद्देश आहे माहिती अधिकार कायद्याचा. म्हणजे ए आणि डी काय असणार आहे, इथे बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 इथे योग्य आन्सर असणार आहे. ए आणि डी बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न 59. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती जेथे व्यक्तीच्या जीवित अथवा स्वतंत्रतेशी संबंधित असेल ती माहिती विनंती अर्ज प्राप्त झाल्यानंतर डॅश डॅशच्या आत देण्यात यावी. ऑप्शन आहे 72 तास, 48 तास, 24 तास आणि 36 तास. बघा, आता जीविताचा जर प्रश्न निर्माण झालेला असेल आणि ती माहिती प्राप्त करणे गरजेचं असेल तर आपल्याला आर्टिकल म्हणजे सेक्शन 7 ही माहिती दिलेली आहे की 48 तासाच्या आत ती माहिती पुरवली गेली पाहिजे. याचा आन्सर 2 नंबर असणार आहे. माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेतून वगळली असल्याने खालीलपैकी कोणती संस्था या कायद्याअंतर्गत येत नाही. सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे की 2005च्या कायद्यातून वगळलेले असलेले यंत्रणा कोणत्या आहेत. तर त्या अनुसूची, या कायद्याच्या शेवटी ज्या अनुसूची दिलेल्या आहेत त्या अनुसूची 2 काही यंत्रणेच्या किंवा काही डिपार्टमेंटच्या लिस्ट दिलेल्या आहेत. त्या लिस्टपैकी जर बघितलं तर हे जे 3 ऑप्शन त्यापैकी जे अंमली पदार्थ विरोधी यंत्रणा आहे त्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे या कक्षेतून वगळलेले एक यंत्रणाचं इथं नाव दिसतंय आपल्याला की ते ऑप्शन आहे बघा 1 नंबरचं, अंमली पदार्थ विरोधी यंत्रणा. त्या अनुसूचीमध्ये राज्याने निर्मित कोणतेही विद्यापीठचा उल्लेख नाही आहे आणि केंद्राने निर्मित कोणतेही विद्यापीठ या दोघांचाही त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. म्हणून याचा आन्सर असायला हवं फक्त ए, 2 नंबरचा ऑप्शन. कारण की फक्त हीच एक यंत्रणा आहे की ती या 2005च्या कायद्यातून वगळलेली. अशा प्रकारे आपण RTIचे पण 5 प्रश्न संपवलेले आहेत. आता पुढचे काही प्रश्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे आहेत तर ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. बघा, 61 नंबरचा प्रश्न आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने भारत सरकारच्या संकेतस्थळासाठी जी नियमावली तयार केलेली आहे तर ते त्या डॅश डॅश नॉर्मला असं म्हणतात. बघा, त्याचं आन्सर असणार आहे 4 नंबर. त्या नियमावलीचं नाव आहे GIGW. ठीक आहे, इंडियन गव्हर्नमेंट गाईडलाईन्स वेबसाईट असं त्याचं नॉर्म्सचं लॉंग फॉर्म होतो. म्हणजे 61 नंबरचा आन्सर 4 नंबर असायला हवा. 62 नंबरचा प्रश्न आहे बघा, डिजिटल इंडिया मूवमेंटमध्ये सर्व APMC मार्केटला
APMC मार्केट, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, मार्केटला जोडणारी व सर्वांना सर्व माहिती देणारं पोर्टल डॅश डॅश या नावाने ओळखलं जातं. बघा हा प्रश्न भरपूर वेळा आयोगाने विचारून झालेला आहे. तर याचा आन्सर असणार बघा ई नाम. ई नामच्या अंतर्गत सर्व जे APMC मार्केट आहेत ते डिजिटल इंडियाच्या मुवमेंटच्या अंतर्गत जोडण्यात आलेले आहेत. तर याचा आन्सर असणार आहे ई नाम, 2 नंबरचं ऑप्शन. मीडिया लॅब एशियाची शैक्षणिक क्षेत्राला मदत देणारी डॅश डॅश ही सिस्टीम आहे. बघा आता इथे 2 कीवर्ड्स आहेत की मीडिया लॅब एशियाने ती तयार केलेलं आहे आणि एज्युकेशन सेक्टरच्या संदर्भात ती सिस्टीम आहे. तर त्याचा आन्सर असणार आहे बघा सहायिका. त्याचं योग्य आन्सर असणार आहे 3 नंबरचं ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे 64 नंबरचा. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ॲटलास या नावे तयार केलेल्या GIS सिस्टीमचे नाव डॅश डॅश आहे. बघा इथे जर ऑप्शन बघितलं तर बघा इंग्लिशमध्ये जर तुम्ही वाचलं नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ॲटलास, याचा जर शॉर्ट फॉर्म जर तुम्ही केला तर काय होतो आहे, नमा होतो आहे. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे 2 नंबर, नमा याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 65 नंबरचा. CDACने तयार केलेले वेब बेस पॉवर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग टूल ज्यामुळे जास्तीत जास्त वीज वाचवून वापर केला जातो त्यास डॅश डॅश असं म्हणतात. म्हणजे तिथं काय पॉवर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग टूल म्हणून CDACने कोणती यंत्रणा विकसित केलेली, त्याचा आन्सर आहे बघा P. बघा तुम्ही इथं कॉमन सेन्स यूज करू शकता जर तुम्हाला माहितीच नसेल याचा आन्सर काय असायला हवं. तर P फॉर पॉवर म्हणून तुम्ही या गोष्टीचं या प्रश्नाचा आन्सर देऊ शकता. तर याचा आन्सर आहे बघा PMAC. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इतिहास, त्यानंतर नागरिकशास्त्र, चालू घडामोडी आणि भूगोल आणि त्यानंतर आपण RTIवरचे प्रश्न बघितले आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरचे प्रश्न बघितले. जो काही मॅथ आणि रिझनिंगचा जो पार्ट होता आणि त्यानंतर जो इन्शुरन्सचा पार्ट होता तो आपण आज कवर केलेला नाही आहे. जो आपण पार्ट केलेला असेल त्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.